सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची लिंगावणी संघ सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची 4 षटकाचा सामना आहे याची नोंद घ्यायची आहे 4 षटकाचा सामना राम आणि तुषार ही सलामीची जोडी जाते मैदानाच्या आतमध्ये पुणे एकदा दुपारच्या सत्रामध्ये तमाम माझ्या लाडक्या क्रीडा प्रेमिकांचा मी शब्द सुमनाने सरचं स्वागत करतो मित्रांनो ऑल इज वेल चांगली स्पर्धा चला पहिला गोलंदाजी मार्क करते मिस्टर रोहिदास कनोजे आणि त्यानंतर नक्कीच सलामीचा फलंदाज मिस्टर राम आणि त्याचा साथीदार असेल तो मिस्टर आपण पाहू शकाल की तुषार एका षटकाचा पॉवर प्ले एक छोटीशी मुंगी तुमच्या पायाला चावू शकते पण तुम्ही तिच्या पायाला चावू शकत नाही म्हणूनच जीवनात कुणाला छोटं समजू नका कारण जे ते करू शकते कदाचित ते तुम्ही करू शकत नाही कुठल्याही संघाला कधी कमी का लेखता कामा नाही सामना सुरू होतोय पहिला चेंडू हाताळण्यासाठी रोहिदास कनोजे राईट आर्म राऊंड द विकेटच्या बाजूने पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज पहिला चेंडू आउटसाइड टॉप टर्मला चेंडूला घेऊन काढतोय त्यानंतर बघतो की एकदा कव्हर पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू निसरता होतोय चेंडू सीमा रेषा पार होतोय 4 धावा पहिल्या चेंडू ते जास्त ब्युटिफुली चौकार आउटसाइड टॉप स्टंपला चेंडूला ठेवला आणि आउटसाइड टॉप स्टंपला चेंडूला ठेवत असताना बघतो की नक्कीच केवळ पंच केलं आणि पंच करताना चेंडूला पाठवलं सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी षटकातील दुसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालेला गोलंदाजी मार्क होते मिस्टर रोहिदास कनोजे मागील सामन्याचा हिरो परंतु राम हा देखील मात्र मागील सामन्यामध्ये हिरो ठरला होता हे मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय सर्व प्रेक्षक वर्गांचा सर्व क्रीडारसिकांचा शब्द सुमनाने सरचं स्वागत नवीन फलंदाज जातोय मैदानाच्या आतमध्ये मिस्टर शंकर रोहिदास कनोजे यांचा पहिला चेंडू नक्कीच चौकार बघायला भेटला त्यानंतर वाईट त्यानंतर सुंदर चेंडू थोडीशी लालच दिली लालच बुरी बल आहे लालचच्या पिछे मत जायचं आहे कारण की ज्याला म्हटलं जाईल की नक्कीच लालचच्या पाठीमागे जो गेला तो थांबला तो संपला नवीन फलंदाज 1-4-3 शंकरा उघड तिसरा डोळा दर्शन देरेमरा रोहिदास कनोजे राईट आर्म राऊंड द विकेटच्या बाजूने आमच्या प्रमुख समालोचन कक्षाच्या बाजूने या हवीला गोलंदाजीची भूमिका सांभाळण्यासाठी सज्ज फुलटा चेंडू ऑन साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न केला होता नक्कीच पिंटू यांचं चांगलं क्षेत्ररक्षण कारण की पिंटू हा चिरपली संघाच्या वतीने जर बघितला तर सगळ्यात सारखं हुशार खेळाडू चप्पळ खेळाडू सातत्याने नक्कीच मैदानाच्या आतमध्ये अतिशय मात्र एक तन मन धन देऊन मैदानाच्या आतमध्ये आपलं कार्य करण्यासाठी सज्ज असतोय राईट आर्म राऊंड द विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालेला गोलंदाज मिस्टर रोहिदास कनोजे याचा सुपर बॉलिंग आउटसाइड ऑफ स्टंपला चेंडूला घेऊन काढतोय पाठीमागे क्षेत्ररक्षक नाही चेंडू डोक्यावरनं जातं सीमारेषा पार चान्स घेतलाय तुषार या फलंदाजाने चेंडूला पाठवलं सीमारेषा पार चौकारासाठी धावसंख्या वाढते धावसंख्या होते ती 9 धावसंख्या 1-9 पहिल्या षटकामधील शेवटचा चेंडूचा खेळ 4 चेंडू अद्याप 2 चेंडूचा खेळ शिल्लक राईट आर्म राऊंड द विकेटच्या बाजूने तुषार करता पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज यावेळेला स्लाइस करण्याच्या प्रयत्नामध्ये हवेमध्ये चेंडू हरी नक्कीच येतोय चेंडू खाली परंतु हरीच्या डोक्यावरनं चेंडू पाठीमागे सरसावतोय त्या ठिकाणी बघतोय नक्कीच मोहन कनोजे चेंडूच्या खाली जात असताना 2 धावा पूर्ण धावसंख्या 11 अद्याप शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक असेल तुषार मागील सामन्यामध्ये 33 धावांची अतिशय दमदार 33 नाही तर 29 धावांची दमदार खेळ केली होती हा तो तुषार लिंगावणी संघाचा वाटे चालता चालता मी थांबले वाटेवर घे नजर माझी गेली या चेंडूपळीच्या खेळावरती का तिथंच थांबून बसलो तिथंच उठून बसलो आणि त्यानंतर बघतो की निकच राईट आर्म राऊंड विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज शॉर्ट चेंडू ऑन साइड मध्ये मोठा पटका येतोय बघतो की रोहिदास कनोजे पुन्हा एकदा चेंडू खाली
माधवजी गायकवाड यांची स्टाईल प्रमाणे मात्र हा चेंडू पकडलाय आणि चेंडू पकडल्यानंतर फलंदाज बाद होतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 2 बाद धावफलकावरती धावसंख्या 11. भलेही 11 धावा खर्च केला तरी टर्निंग पॉइंट वरती 2 प्रमुख फलंदाजांना बाद करण्यामध्ये यश आलंय मिस्टर रोहिदास कनोजे या गोलंदाजाला. आपण पाहतो की नक्कीच या ठिकाणी पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. फलकावरती धावसंख्या बघायला मिळते ती तब्बल 11 धावसंख्या. 2 प्रमुख फलंदाजांना बाद करण्यामध्ये यश आलंय आणि त्यानंतर दुसरा गोलंदाजी मार्कोती बघायला भेटतोय तो मिस्टर रमेश मोळे. पहिल्या मॅच मध्ये थोडासा महागडा ठरला होता. त्यानंतर बघायचा की नक्कीच पहिली सफलता देण्याचा मान मिळवला होता. परंतु याच मॅच मध्ये निर्णायक मॅच मध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करेल हे देखील सातत्याने बघणं गरजेचं आहे. राईट राऊंड विकेटच्या बाजूने षटकातील पहिला चेंडू हातात आहे. नवीन फलंदाजासाठी नवीन फलंदाज असेल तो शंकर स्ट्राईक एंडला. पहिला चेंडू सुंदरपणे चेंडूला हाताळलाय आणि त्यानंतर बघतो की धाव घेण्याची कुठल्याही प्रकारची जबाबदारी स्वीकारली नाही. सुंदर क्षेत्ररक्षण देखील बघायला भेटलंय. आणि सुंदर क्षेत्ररक्षण बघायला भेटल्यानंतर नक्कीच राईट राऊंड विकेटच्या बाजूने रमेश मोवळे आमच्या प्रमुख समालोचन कक्षाच्या बाजूने षटकातील दुसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. आदरणीय जनार्दनजी लहारे पोलीस हे देखील मात्र नक्कीच या सामन्याची मजा घेताना लाईव्ह ऍक्शन मध्ये जॉईंट असतील त्यांचे देखील सरचं स्वागत. तुमच्या आमचे प्रेरणास्थान आदरणीय सुरेशबाब पेंडार साहेब हे देखील मात्र लाईव्ह ऍक्शन मध्ये जॉईंट आहेत. सुंदर चेंडू त्यांचे देखील शब्द सुमनाने सरचं स्वागत करतोय. मी सांगितल्याप्रमाणे की आदरणीय सुरेशबाब पेंडार साहेब यांच्या मध्ये सुपुत्र कुमार हिमांशू यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा शुभेच्छा देतोय. याच राष्ट्रवादी चषकाच्या माध्यमातून विळवंडीच्या मैदानावरून हवा थांबते. केळ कोकणी मानवाकली 32 पेले मेकटे सानद्द जिद्द चिकाटी कला कौशल्य कसब. खराब लाईन खराब लेन काहीसा प्रयोग करण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू सीमारेषा लगत जाईल. सीमारेषा पार. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडू टाकत असताना नक्कीच यावेळेला ब्रँडेड फटका येतो सीमारेषा पार. चौकार जात असताना फलकावरती धावसंख्या वाढते. धावसंख्या आपल्याला पाहायला भेटते ती टीमची धावसंख्या 16. अद्याप 3 चेंडू. पंधरा धावसंख्या. निळा पोपट जंगलात त्याला कोणाचं वनवास आणि त्याच अनुषंगाने बघतो की नक्कीच राईट राऊंड विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालेला हा गोलंदाज मार्फत 43 नंबरची जर्सी रमेश मोवळे. हा स्पीड आहे ही ताकद आहे. परंतु नक्कीच कधी कधी मात्र नक्कीच लेग ऑफ ब्रेक चेंडू करण्याच्या प्रयत्नामध्ये लो फुलटॉस क्वालिटीचा चेंडू सोडला जातोय आणि त्याच चेंडूवरती मोठा फटका येतोय. 4 षटकाचा सामना आणि 4 षटकाच्या सामन्यामध्ये आपण बघतो की नक्कीच लिंगावणी संघ कितपत मजल मारेल. पहिल्याच मॅच मध्ये 5 षटकाच्या सामन्यामध्ये लिंगावणी संघाने 82 धावा गोळा केल्या होत्या आणि त्यानंतर या 4 षटकाच्या सामन्यामध्ये आतापर्यंत 15 धावसंख्या बघायला मिळते. राईट राऊंड विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू सुपर बॉलिंग नो मिस्टेक नो चान्स. सुंदर चेंडू. आज खऱ्या अर्थाने वाटतंय की नक्कीच साडगावच्या मैदानावरती जशी गोलंदाजी केली होती तशीच गोलंदाजी बघायला मिळते. मिस्टर रमेश मोवळे यांची साडगावच्या मैदानावरती काय जबरदस्त गोलंदाजी केली होती. जोश जज्बा उल्हास नेत्रदीपक कार्य. त्यानंतर कुळवंडीच्या मैदानावरती देखील मात्र अतिशय जबरदस्त गोलंदाजी केली होती रमेश मोवळे यांनी. सुपर बॉलिंग सुंदर किपिंग. कुठल्याही प्रकारचा चान्स दिला नाही. केवळ 4 धावा खर्च केला आणि 4 धावा खर्च करताना फलकावरती धावसंख्या 2 षटकाच्या अखेरीस टीमची धावसंख्या 15. लिंगावणी संघाची 2 फलंदाज बाद झालेत आणि त्यानंतर नक्कीच कुठला गोलंदाज येईल गोलंदाजी मार्फत हे देखील बघणं गरजेचं आहे. कारण की नक्कीच 4 षटकाचा सामना 3 गोलंदाज. तर हरी यांच्या खांद्यावरती जिम्मेदारी दिलेली आहे. हरी हसरा चेहरा. कधी जा रात्री उठवा नक्कीच बेरात्री उठवा नक्कीच हरीला हसायला लावा. हरी मात्र सातत्याने हसत असतोय. हे हरीचं मात्र सौंदर्य आणि पिंटूचा जज्बा. कारण की चिरापाली संघासाठी सातत्याने नक्कीच मॅच कुठे असू द्या त्या ठिकाणी जाणार. अतिशय मात्र जज्बा दाखवणार. तसेच मात्र नक्कीच आपण मात्र बघतो की मोहनजी हे देखील मात्र उपस्थित आहेत. त्यांचे देखील सरचं स्वागत करूया. राईट राऊंड विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू शॉर्ट चेंडू ऑन साइड ऑफ पिंटू येतोय. चेंडू खाली चिल्ली सेंटर ॲज अ गुड कॅच. सबब कॅच. फलंदाज बाद. लिंगावणी संघाला हादरा. लिंगावणी संघाला झटका. राष्ट्रवादी चषक 2022 स्पर्धेचे आपण बघतो की सर्व आपण बघतो की नक्कीच आदरणीय
पुंडलिक भाऊ वगैरे साहेब त्यांच्या समावेत मात्र असे कित्येक मान्यवर बघायला मिळतात. अशोकजी टोंगार साहेब देखील मात्र व्यासपीठावरती लाभले होते. येणार काही दिवसातच आदरणीय नरहरी जिरवाज साहेब आणि त्यांच्याच सुपुत्र आदरणीय गोकुळभाऊ जिरवाज साहेब येणार काही दिवसातच याच व्यासपीठाला भेट देण्यासाठी येतील. सगळ्यांचं मोठं योगदान, सगळ्यांचं मोठं सहकार्य, सगळ्यांची मात्र प्रेरणा या स्पर्धेच्या माध्यमातून मित्रांनो त्याग, विश्वास, आपलेपणाची धारणा आणि क्रीडा रसिकांच्या माध्यमातून टाळ्यांचा गजर म्हणून तर स्पर्धेला उधाण आहे, तुफान आहे. दिंडोरी तालुक्यामध्ये एक नामवंत स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते. जीटीसी चॅनलच्या माध्यमातून फुलटॉस क्वालिटीचा चेंडू, चांगला पटका. समोर मिस्टर माधवजी गायकवाड यावेळेला नक्कीच सुंदर क्षेत्ररक्षण करतो आणि सुंदर क्षेत्ररक्षण करत असताना एका धावेवरती समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. एका धावेची भर पडताना फलकावरती धावसंख्या 16. धावसंख्या 16. नवीन फलंदाज आम्हाला नाव कळवायचं आहे. कृष्णा पोटिंदे लिंगवणे संघाचा. पुढचा चेंडू सरळ लेंथवरती टाकलेला चेंडू, सुपअप चेंडू आणि सुपअप चेंडू हातात असताना वरी केसरी मध्ये पांढरा, खाली हिरवा रंग, अशोक चक्र सोबत व निळसर रंगा. यमुनीच्या तिरिकाला पहिला हरिकाना वाजवितो बासरी, हरीची बासरी वाजते. कारण की जिद्दीला पेटून उठणारा हा खेळाडू आहे. भले मात्र निरगुडच्या मैदानावरती मात्र नक्कीच 5 चेंडूवरती 5 षटकार केले असतील तरी देखील आपली जिद्द, आपली तारुण्य, आपली कला हे सातत्याने दाखवावी लागते आणि ती जिद्द दाखवावी लागते. याच गोलंदाजाला सुंदर चेंडू षटकामध्ये चेंडू करून जाते. 4 अद्याप 2 चेंडूचा खेळ शिल्लक. फलकावरती धावसंख्या थांबते 16. काय जबरदस्त गोलंदाजी, नेत्रदीपक गोलंदाजी, हे खऱ्या अर्थाने ओळख आहे. मी सांगितल्याप्रमाणे की आजच्या दिवसामध्ये नक्कीच रमेश उर्फ प्याडी हा आपल्याला खेळाडू बघायला भेटत नाही. राईट राऊंड विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू स्लोअर वन, गतीमध्ये परिवर्तन. अरुण कनुजे सर यांच्याकडे चुकी झाली होती परंतु चुकीला माफी नाही, धाव नाही. सुंदर गोलंदाजी. पंचांच्या भूमिकेमध्ये मिस्टर गोरख भाऊ आणि त्यांच्या समावेत मिस्टर मोहन भाऊ. सामन्याची एक पूर्णपणे पंचांची जिम्मेदारी सांभाळत असताना तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या 16. धावसंख्या 16 असताना राईटम राऊंड विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू ओव्हरपिच चेंडू होता आणि ओव्हरपिच चेंडूला समाचार करताना चेंडूला इंटू द गॅप मधून चेंडूला घेऊन जात आहे. ओव्हरपिच चेंडूचा समाचार घेताना चेंडू जातो सीमा रेषा पलीकडे. 4 धावांसाठी यास ब्रँडेड प्रकार 4 धावा. 4 धावांनंतर धावसंख्या 20. 3 षटकाचा खेळ समाप्त. लिंगवणे संघाची धावसंख्या 20. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. प्रेक्षक एन्जॉय करतात या क्रीडा नगरीमध्ये. रमेश मोळे गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये दुसऱ्या षटकात आलो तर केवळ 4 धावा खर्च केला होता आणि त्याच अनुषंगाने पुन्हा एकदा रमेश मोळे या गोलंदाजाचा वापर करण्यात येतोय. राईटम राऊंड विकेटच्या बाजूने पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालेला रमेश मोळे. पहिला चेंडू, क्या बात आहे, एनर्जी, ऊर्जा काकडीची जबरदस्त. जोमामध्ये राहावं लागते, यशामध्ये यावं लागते. अपयशाच्या कठीण खडकाखाली यशाचा जरा नेहमी वाट असतोय. अपयश आलं म्हणून खचून जाऊ नका. उठा, सौताने कठीण काळात सौताला सांगा की ही लढाई अस्तित्वाची आहे. ही लढाई खेळताना आपण मात्र नक्कीच आपला अंतिम 11 मध्ये जो प्रवेश आहे हा प्रवेश कशामुळे आहे हे सिद्ध करावं लागते. या स्टँड इज गॉन, बिग विकेट, सुपर बॉलिंग. लई मध्ये आला तर जबरदस्त गोलंदाजी, लई बिघडले तर मात्र खराब गोलंदाजी, हे सातत्याने प्रत्येक ठिकाणी बघायला मिळत आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये सांगितले जाते की जेवढं मोठं आपलं धैर्य असते तेवढ्या मोठ्या अडचणी येत असतात. ही अडचण कोणाच्या बाजूने जाईल. पुन्हा एकदा सचिन दादा यांच्यामध्ये आगमन होतोय कारण की नक्कीच त्यांचंही देखील मात्र सहर्ष स्वागत करूया. बघा, एकही संघामध्ये आतापर्यंत मात्र खेळला नाही परंतु नक्कीच मॅनेजमेंट करण्यासाठी एक सुजलम सुफलम कार्य करणार मात्र सचिन दादा यांचंही देखील आगमन होत आहे. क्या बात आहे, जबरदस्त गोलंदाजी, ही आवड आहे खऱ्या अर्थाने मात्र ही सवड आहे. आणि आमचे त्र्यंबकजी त्यांच्या समोर आपण मात्र बघतो की नक्कीच सामन्याची मजा घेताना आणि त्यानंतर नक्कीच कॅमेरामॅनच्या समोर मात्र नक्कीच एक अलग दृश्य चित्र बघताना आपल्याला बघायला भेटतात. ते मित्र नक्कीच आमचे मित्र आजच्या दिवसामध्ये शनिवारचा दिवस असेल, सुट्टीचा दिवस असेल आणि सुट्टीच्या दिवसामध्ये एन्जॉय करतात. त्यांचंही देखील सरचं स्वागत आहे. तुकाराम वगैरे यांचे देखील सरचं स्वागत करूया. खोलवर मारता चेंडू समोरच्या बाजूला चेंडूला घेऊन करतोय रोहिदास कनुजे. चेंडूच्या खाली येताना 1 धाव येते आणि 1 धावाची भर पडत असताना फलकावरती धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धाव फलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल
21 आमचे गुण लेखक थोडेसे मात्र नक्कीच हातावरती येतं, मात्र अतिशय मात्र चांगला मात्र ऍक्शन आहे आणि त्याच अनुषंगाने कारण की नक्कीच दिल चले आहे की काय. कुर्ता चेंडू सरळ बॅटने चांगला फटका आणि त्याच अनुषंगाने बघतो की सुखरता दुखरता सगळ्यांचा सुखरता दुखरता ओम श्री गणेशाला नमन केले आपण. एक धाव येते, एक धावाची पर पडत असताना फलकावरती धाव संख्या लिंगवणे संघाची 22. शेवटचा एक चेंडू शिल्लक. काय जबरदस्त गोलंदाजी रमेश अशोक मोवळे हे या खेळाडूचं नाव पूर्णपणे. डेट ऑफ बर्थ किती असेल, जन्मत दिवस होऊन गेलाय, परंतु नक्कीच अद्याप मात्र बघतो की नक्कीच अप्रतिम गोलंदाजीचा चित्र बघायला मिळत आहे. मी का आलोय कल्याण लावून, माझी ओळख का आहे कल्याणसाठी, माझी ओळख काय चिरापल्ली संघासाठी पहिल्या मॅच मध्ये दाखवून दिला मिस्टर पुंडिक भाऊ कणोजी यांनी. बिग फटका स्टेटस देखील मात्र त्याचा तुम्ही मात्र पाहू शकाल. राईटम राऊंड द विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज आउट साईड टॉप चेंडूला ठेवले. नक्कीच यावेळेला आउट ऑफ पार्क मध्ये चेंडूला खेळून काढण्याची तयारी केली होती. एक धाव येते खात्यामध्ये आणि एके धावाची भर पडत असताना षटकाची समाप्ती. षटक क्रमांक 4 सेकंद खेळ समाप्त. 23 धाव संख्या. बॉल टू रन असेल जिंकण्यासाठी राजपरी चिरापल्ली संघाला. कोणी कुठे जाऊन का बघत राहा, एकत्र देऊया डीजेला संधी. कमॉन डीजे. चला यानंतरचा सामना रवळगाव विरुद्ध सादराळे. टॉस करण्यासाठी संपर्क साधायचा आहे. रवळगाव विरुद्ध सादराळे. चला टॉस करून घ्या. तत्पूर्वी हेमराज यांना मात्र विनंती असेल की नक्कीच सादराळे विरुद्ध रवळगाव यांच्यामध्ये नाणेफेकीचा कौल करताना सादराळे संघाच्या संघटकांनी नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. निर्णय कळवायचा आहे आमच्यापर्यंत. 24 चेंडू 24 धावांचा लक्ष्य राजपरी चिरापल्ली या संघाला जिंकण्यासाठी. एक विनंती असेल की जे समोर मात्र बॅनर समोर जे मात्र प्रेक्षक उभे आहेत, एकतर खाली बसून घ्या, नाहीतर मात्र थोडंसं साईडला राहा. विनंती असेल. यस, आमच्या विनंतीला तुम्ही मात्र नक्कीच मान दिल्याबद्दल तुमचे देखील शब्द सुमनाने सरचं स्वागत करतोय. रोहिदास आणि माधव ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. पहिला गोलंदाज लिंगवणी संघाचा तयारीमध्ये. पहिला चेंडू यो मेस हिट. बिग हिट, बिग विकेट. इझिली घेतलंय का, स्लाइसली घेतलंय का, कारण की नक्कीच यावेळेला मात्र हे चित्र बघायला मिळते. मागील सामन्याचा हिरो या मॅच मध्ये 0 मिस्टर रोहिदास कनोजे बॅक टू द पेव्हिलियन.
आपण बघतो की नक्कीच पुन्हा एकदा मात्र आमच्या व्यासपीठावरती नामदेवजी भोई साहेब येताना आणि त्यांचा समावेश आपण बघतो की नक्कीच मोहन दादा त्यांचे देखील सरचं स्वागत करतोय. कारण की पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याची कुठल्याही प्रकारची आवश्यकता नव्हती, परंतु मोठा फटका खेळताना या ठिकाणी चेंडूपळीचा समन्वय झाला नाही आणि 0 या धावसंख्येवरती बाद झालाय मिस्टर रोहिदास कनोजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर अरुण कनोजे सर. बघायचं की राईट मोर द विकेटच्या बाजूने षटकातील मात्र पहिला चेंडू हाताळण्यासाठी दुसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज सोमनाथ करतोय गोलंदाजी. यावेळेला नक्कीच आउटसाईड टॉप टर्नर मध्ये चेंडूला घेऊन काढण्याची पूर्व तयारी करत असताना नक्कीच चेंडू बॅटला स्पर्श झाला, ही चांगली एक भाग्याची गोष्ट. आणि त्यानंतर सोमनाथ यांनी नक्कीच तिसरे टिचून गोलंदाजी केलेली आहे. 2 चेंडूवरती एक बाद, कुठल्याही प्रकारची धाव नाही. केवळ 6च्या सरासरीने धावा गोळा करायच्या आणि 6च्या सरासरीने धावा गोळा करण्याच्या पूर्ण प्रयत्नामध्ये या हेवीला 3 चेंडू सलग डॉट. हेच प्रेशर, हेच रिदम बघायला भेटेल आहे की काय. आणि लिंगावणे संघाची देखील चांगली गोलंदाजी आहे, कारण की नक्कीच मागील सामन्यामध्ये पहिल्याच मॅच मध्ये अतिशय देखणी देखील गोलंदाजी बघायला भेटली होती. यावेळेला चांगली फलंदाजी बघायला भेटली नाही, परंतु अरुण कनोजे सर स्ट्राईकला इनसाइड आउट एरियामध्ये केवळ टायमिंगचा वापर केला आणि टायमिंगचा वापर करताना नक्कीच डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडूला घेऊन काढला. चेंडू सीमा रेषा पार, चौकार. पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. फुलटॉ चेंडू यावेळेला नक्कीच सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल चेंडू सीमा रेषा पार. 360 AB ड्युअल्स क्वालिटी, चौकार. सुंदर फटका. 2 चेंडूवरती 2 चौकार आणि 2 चेंडूवरती 2 चौकार येत असताना ऑन साइडला ग्लान्स करण्याची पूर्व तयारी करताना वाईटचा कॉल येतोय पंतांच्या माध्यमातून. धावसंख्या 9. षटकातील चेंडू टाकून झाले ते आपण पाहतो की नक्कीच अद्याप चेंडू टाकून झाले ते 5. शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या 9 बघायला भेटते. 24 धावांचं लक्ष. स्नेहाचा सुगंध दरवतो, आनंदाचा क्षण तो योग यावा तुमच्या बीडचा सोहळा पाहतो आपण. मात्र नक्कीच राष्ट्रवादी चषकाचा राष्ट्रवादी पुन्हा आणि त्याच अनुषंगाने या मान्यवरांचा शब्द सुमनाने आपण सहर्ष स्वागत करूया. राईट मोर द विकेटच्या बाजूने 10 पार पालवांचा स्टार्ट करताना पुढील चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. अरुण सरांसाठी मोठा फटका येतोय. लॉब केलाय चेंडूला, विकेट. अरुण कनोजे सरांच्या बॅट मधून येतोय षटकार, पहिला षटकार. धावसंख्या वाढते, धावसंख्या झाली 15 धावसंख्या. एकाच षटकाचा खेळ समाप्त. धावफलकावरती धावसंख्या 15. अठरा चेंडूचा खेळ शिल्लक आणि 18 चेंडूचा खेळ शिल्लक असताना 9 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी रोहिदास कनोजे शून्यावरती बाद झाला. शून्यामधून काय निर्माण होत नाही, शून्यामधून आपण बघतोय की नक्कीच जग निर्माण होतोय. माधवजी गायकवाड पहिल्यांदा स्ट्राईक एंडला पोहोचतोय. राईट मोर द विकेटच्या बाजूने षटकातील पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. याही वेळेला नक्कीच वाईटचा कॉल आहे की नाही हे देखील बघणं गरजेचं आहे. चेंडू निसरता झालाय. चेंडू सीमा रेषा पार होईल. वाईट प्लस 22, 5 धावा. अद्याप 4 धावांचं लक्ष. मोर नाचतोय वनात, कोकिला गाते रणात. चेंडू पैचा तो खेळ तुमच्या आमच्या मनात. आमचे वागेरे साहेब देखील मात्र नक्कीच अगदी कॅमेरामॅनच्या समोर मात्र थोडीशी बातचीत करताना त्र्यंबक राव सोबत, कारण की काय चर्चा रंगली. माधवजी गायकवाड यांच्यासाठी मात्र हा चेंडू घातक होता आणि घातक असल्यानंतर नक्कीच मागील मॅच मध्ये अशाच प्रकारचा चेंडूला मात्र खेळून काढत होता षटकारासाठी, परंतु अद्याप 4 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विलास. विलासचा थोडासा जर आपण फिटनेस पाहिला तर मात्र गेल्या 2 वर्षांमध्ये विलास याचा फिटनेस अतिशय जबरदस्त बघायला भेटत होता. कारण की विलास एक महत्वपूर्ण हा मधल्या पैतील राजपरी चिरापल्ली संघाचा हा हिरा आहे. अरुण सर तयार असतील. शॉर्ट चेंडू ऑन साइडला यावेळेला नक्कीच सक्सेसफुल फटका बघायला भेटला नाही, कारण की ज्या षटकाराची अपेक्षा होती हा षटकार आला नाही. षटकाराचा चेंडू देखील होता. यानंतरचा सामना सादराळे विरुद्ध आपण मात्र सामना बघणार आहोत की अपोजिट संघ असेल तो रवळगाव. टॉस विन झालेला आहे. पुढचा चेंडू विलास साठी. विलास बघतो की नक्कीच
जसं मात्र एखादं झाड आपण तोडण्यासाठी सज्ज असतोय तसा मात्र नक्कीच आपली बॅट घेऊन मात्र सज्ज होता विलास की कधी नक्की एकदा खात्यामध्ये चेंडू येईल चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय नक्कीच चौकार मॅच विनिंग मॅच समाप्त झाली. नक्कीच त्या ठिकाणी मात्र नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा आहे. चांगली गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी आणि चांगली अप्रतिम गोलंदाजी करत असताना 2 षटकामध्ये ज्याप्रमाणे मात्र गोलंदाजी केली आणि त्याच अनुषंगाने आपण मात्र बघतो की नामदेव भोई यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण बघतो की नक्कीच एक सुंदर मेडल परिधान केले जात आहे. नक्कीच रमेश मोळेसाठी अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हॅलो 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 चेक चेक चेक